आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। ताहराबाद येथे नामदार रामदास आठवले यांची जाहीर सभा। कांद्याला प्रति किलो 15 रुपये भाव मिळवून देण्यासाठी करणार प्रयत्न। कांदा पिकाला योग्य भाव मिळवण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय कृषी मंत्री यांना भेटून कांद्याला कमीत कमी 15 रुपये किलो प्रमाणे भाव हा मिळावा याबाबत प्रयत्न करणार असे प्रतिपादन RPIचे राष्ट्रीय अध्यक्ष व भारत सरकार सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केले। बागलाण तालुक्यातील ताहराबाद येथे रिपब्लिकन पक्ष आठवले गट भव्य नागरी सत्कार प्रसंगी आठवले बोलत होते। सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन यांनी प्रास्ताविक करून ताहराबाद रिपब्लिकन पक्ष विविध पक्षातील पदाधिकारी तसेच कटगड विविध कार्यकारी सोसायटीचे सभापती KP जाधव यांच्या हस्ते नामदार आठवले यांचा नागरी सत्कार करण्यात आला। सरकारला उत्तर देताना आठवले यांनी सांगितले की नको त्या वेळेला वादळी गारांचा पाऊस अनेक वेळा झाल्यामुळे शेती पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे। शेतकरी सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलाय। शेतकरी मजबूत झाल्याशिवाय देश मजबूत होणार नाही। शेतकऱ्यांच्या मुलांनी उद्योगामध्ये पुढे येऊन उच्च शिक्षण घेऊन स्पर्धा परीक्षा देऊन गाव व देशाच्या विकासासाठी हातभार लावावा। रिपब्लिकन पक्ष देशात अनेक राज्यांमध्ये पोहोचविण्याचे काम करत असून विविध जातींचा गोरगरिबांचा पक्ष आहे। बागलाण तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते सुनील महाजन यांचे काम चांगले असून त्यांच्या मार्फत बागलाण तालुक्यात केंद्र राज्य व स्वखर्चातून विकास होत आहे। घर गाव व देशाची प्रगती होण्यासाठी महिलांचे योगदान मोठे असून कांद्यासह इतर शेतीमालाला चांगला भाव मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही असे शेवटी आठवले यांनी सांगितले। यावेळी माजी जिल्हा परिषद शिक्षण आरोग्य सभापती यतीन पगार, सोसायटी सभापती KP जाधव, सुनील नंदन, जीवन गवांदे, ज्ञानेश्वर नंदन, पंकज भामरे, अरुण नंदन, गजानन साळवे, वैभव नंदन यांनी विविध विकास कामांचे आठवले यांना निवेदन दिले। ताहराबाद येथील नव्या बसस्थानकाजवळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले या शाखेचे उद्घाटन जिल्हा अध्यक्ष नाशिक ग्रामीण भरतभाऊ जगताप यांच्या हस्ते करण्यात आले। याचवेळी येथील कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतिषबाजीने आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले। तसेच महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना भारत सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा याबाबत गजानन साळवे यांनी रामदास आठवले यांना निवेदन दिले। जिल्हा कार्याध्यक्ष संजय भालेराव, सरचिटणीस किशोर सोनावणे, उपाध्यक्ष राजू अहिरे, RPIचे तालुका अध्यक्ष संदीप गांगुर्डे, सटाणा शहर अध्यक्ष ईश्वर सरदार, साखरचंद कांकरिया, सुशीला जाधव, सुरेश महाजन, सुनील जाधव, कल्पना जाधव, शशी पवार, सुनील नंदन, अमोल जाधव, जीवन गवांदे, शशी पगार, वैभव नंदन, सर्जेराव गवडी, किशोर सोनावणे, रामचंद्र खरे, अनिल जाधव, गणेश जाधव, संजय घरटे, रामकृष्ण घरटे, मुकेश साळवे यांच्यासह बागलाण तालुक्यातील सर्व समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बाविस्कर, जायखेडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस सागर काळे, हवालदार SB बच्चाव, अरुण वनसे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। BV न्यूज महाराष्ट्रासाठी संदीप गांगुर्डेसह प्रशांत भामरे। महाराष्ट्र सरकारमध्ये सुधाकर नाईक यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी असताना त्यावेळेला 14 एप्रिल 1990च्या अगोदरचं जे अतिक्रमण आहे ते नियमित करण्याचा निर्णय झाला होता। एक तर नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या वरती आलेले आहेत। हे जे माणूस झोपाचे राहता कामा नये यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे। गावागावातल्या कष्टकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि जोपर्यंत या सगळ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्हाला समाधान अजिबात नाहीये। देशाची इकॉनॉमी तर वर चाललेली आहे, आम्ही 4 नंबरवर आलेलो आहोत। थोड्या दिवसाने नंबर 3वर आम्ही येणार आहोत आणि 1 नंबरला अमेरिका, 2 नंबरला चायना आणि नंबर 3ला भारताचा नंबर लागणार आहे। पण ठीक आहे, ही तर इकॉनॉमी आहेच आपली पुढे चाललेली आहे। मेड इन इंडियाला महत्व आम्ही दिलेलं आहे आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये MIDC ची जागा त्या ठिकाणी करू, त्या ठिकाणी छोटे मोठे उद्योग उभे राहिले पाहिजे। MSME जे आहे MSME मध्ये 30, 40, 50, 60% सबसिडी आहे। त्यामुळं 1 कोटीचा, 2 कोटीचा, 10 कोटीचा, 20 कोटीचा, 30 कोटीचा एखादा जो प्रोजेक्ट आहे तो सुद्धा आपण उभा करण्याचा आवश्यक आहे। पण शेतकऱ्यांच्या मुलांना सुद्धा माझं निवेदन आहे की आपण आता उद्योगामध्ये पुढे आलं पाहिजे। शेती तर आपली आहेच आहे, पण शेतीवर अवलंबून राहून आपल्याला सगळ्या समस्या सोडवता येत नाही आहे। त्यासाठी आपला साईड बिझनेस असला पाहिजे। इतर काही गोष्टी आपण करणं आवश्यक आहे।
आणि त्यासाठी भारत सरकारच्या वतीनं जर आपण असे काही प्रोजेक्ट आणले तर त्या प्रोजेक्टना पूर्णपणे मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. खेड्यापाड्याच्या लोकांना न्याय मिळण्यात त्यात आवश्यक आहे. या महाराष्ट्रातून मी केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये गेलेलो आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद नसता तर कदाचित मला दिल्लीच्या तख्तावर पोचता आलं नसतं. आपल्यासाठी किशोर सारखे लोक, असे असंख्य लोक जे आहेत ते माझ्या पाठीचे नसतील तर मला नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये जाता आलं नसतं. मी एवढं सांगतो की रिपब्लिकन पक्षाचं नाव मी देशामध्ये पूर्णपणे नेलेलं आहे. भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये रिपब्लिकन जाऊन पोहोचलेला आहे. नागालँडमध्ये आपल्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये आपला पक्ष देखील नाही झाला. अजून 2 छोट्या राज्यामध्ये जर आम्हाला मान्यता मिळाली तर आपल्या रिपब्लिकन पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळणार आहे. आणि देशामध्ये नंबर 1 ला बीजेपी आहे, नंबर 2 ला काँग्रेस आहे, नंबर 3 ला आम आदमी पार्टी आहे, 4 नंबरला बसप आहे. आणि आपल्याला जर या 2-3 वर्षामध्ये जर आशियाई मतं मिळाली तर आपला पक्ष हा 5व्या नंबरवरती जाणार आहे. आपला पक्ष छोटा पक्ष आहे, गोरगरिबांचा पक्ष आहे, पण लोकांना न्याय देणारा आमचा पक्ष आहे. आणि बाबासाहेबांचंच म्हणणं असं होतं की फक्त दलितांच्या मतावर निवडून येणं शक्य आहे. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी ऑल इंडिया शेड्यूल बरखास्त लेखी केली आणि रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. ते असताना काय RPI स्थापन झाला नव्हता. पण त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर 6 डिसेंबर 1956 नंतर नागपूरमध्ये रिपब्लिकन स्थापना झाली 3 एप्रिल 1957ला. आणि हा पक्ष सगळ्या जाती जमातीचा भाव. हा पक्ष शेतकऱ्यांचा, शेतमजुरांचा, गरिबांचा, दलितांचा, आदिवासींचा, मराठा समाजाचा, माळी समाजाचा, मुस्लिम समाजाचा, हिंदू समाजाचा, जैन समाजाचा, बौद्ध समाजाचा, कुठल्याही जातीच्या धर्माचा माणूस असो त्या सर्वांना रिपब्लिकन पक्षामध्ये आणलं पाहिजे हे बाबासाहेबांचं फुलपत्र आहे. आणि त्याप्रमाणे आपला प्रयत्न चाललेला आहे. सुनील महाजन सारखे लोकांचा मला आशीर्वाद असला, आपल्यासारखे लोक जे अभ्यासू लोक आहेत, आपल्यासारखे लोकसेवा करणारे लोक आहेत, हे अत्यंत चांगली गोष्ट आहे. आणि आपलं नाव या भागामध्ये अत्यंत चांगलं आहे. आपलं नाव या भागामध्ये अत्यंत चांगलं आहे आणि साऱ्या देशामध्ये माझं नाव अत्यंत चांगलं आहे. त्यामुळं या भागामध्ये आपलं काम अत्यंत चांगलं चाललेलंच आहे. आणि आपल्याला एकमेकाला मदत करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण जे सगळे खेड्यापाड्यातले लोक आहेत त्यांच्यासाठी सहकार क्षेत्रामध्ये आपण दलितांनी उतरलं पाहिजे. सरकारी संस्था उभ्या करणं आवश्यक आहे. आणि सरकारी संस्था उभ्या करून आपण लोकांना उभं करणं आवश्यक आहे. महिलांसाठी मंत्रिगट उभे केली पाहिजे. आणि महिलांनी सुद्धा आपल्या कुटुंबाच्या उत्पादनामध्ये आपली भर टाकण्यात आवश्यक आहे. त्यामुळे महिला सत्तेवर अत्यंत ऍक्टिव्ह असतात. महिला पैसे जपून ठेवणारे असतात. पुरुषांकडे पैसे आले ताबडतोब संपवतात, तिकडे जातात त्यांचे पैसे संपवतात. पण आमच्या महिला मात्र पैसे जपून ठेवत असतात. आणि अलीकडे महिला जे आहे त्या 50% त्यांना आरक्षण मिळालेलं आहे. महिलांना लोकल बॉडीमध्ये 50% आरक्षण आहे. आणि महिला अत्यंत चांगलं काम करत आहे. त्यामुळं महिलांना न्याय मिळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांना आम्ही आता लोकसभेमध्ये बिल आणलं होतं. लोकसभेमध्ये महिलांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये एक तृतीयांश आरक्षण देण्याच्या संबंधात बिल आम्ही आणलं होतं. आणि ते बिल मात्र आम्हाला पास करता आलं नाही. आमच्या पक्षात एवढी मेजॉरिटी नव्हती. विरोधी पक्ष पाठिंबा देतील असं मला वाटलं होतं. महिलांच्या बिलाला कोणी विरोध करणार नाही अशी आमची अपेक्षा होती. पण आम्हाला 54 मतं कमी पडली. आणि पहिल्याच वेळेला नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर पहिलेच बिल आमचं नापास झालेलं आहे. सध्या आमच्याकडे 2/3 मेजॉरिटी नाही. त्यामुळं बिल जरी फेल झालेलं असलं तरी महिलांना लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये रिझर्वेशन मिळालं पाहिजे अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे. आपल्याला माहिती असेल इतिहासामध्ये की बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये जेव्हा मंत्री होते, कानून मंत्री होते, त्यावेळेला त्यांनी महिलांच्या हक्कासाठी हिंदू कोड बिल आणलं होतं. आणि ते हिंदू कोड बिल जे आहे, हिंदू कोड बिल त्यावेळेच्या सगळ्या खासदारांनी त्यांना नाकारलं. महिलांना एवढा न्याय देण्याची आवश्यकता नाही भूमिका त्यांनी घेतली. त्यामुळे बाबासाहेबांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे महिलांना न्याय मिळणं अत्यंत आवश्यक आहे. आमचा प्रस्ताव होता की पार्लमेंटमध्ये 543 जागा आहे. 545 जागा एकूण निवडणुकीच्या 543 जागा आहे. 2 ॲम्ब्युलन्स जागा असतात. आणि 543 मध्ये आम्हाला ठरवलं होतं की 273 273 जागा वाढवायच्या
आणि पार्लमेंटच्या 800 पोळा करायच्या आणि मतदारसंघ छोटे होतील आणि सगळ्यांना चांगली संधी मिळेल. महिला 273 महिलांना पार्लमेंट येता येईल असं आमचं बिल होतं, पण ते बिल मात्र पास होऊ शकलं नाही. पण महिलांना मात्र न्याय देण्यासाठी माझा पक्ष नरेंद्र मोदी सरकार ही सातत्याने आपल्या पाठीशी आहे आणि त्यासाठी आज इथे आम्हाला येण्याचा उशीर झाला. या ठिकाणी दुपारी 4 वाजता येणं अत्यंत आवश्यक होतं, तरी आपण एवढी रात्र झाल्यानंतरही आपण या ठिकाणी उपस्थित आहात. जे आपले प्रश्न आहेत, कांद्याचा महत्वाचा जो प्रश्न आहे त्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे. पण आपल्या तरुणांना माझं निवेदन आहे की उद्योगामध्ये आपण पुढे आलं पाहिजे. दलित तरुणांनी सुद्धा उद्योगामध्ये पुढे आलं पाहिजे. आपण आपल्या पायावर उभं राहणं अत्यंत आवश्यक आहे. किती दिवस आपण दुसऱ्याकडे मागत राहणार, त्यामुळे आपण आपल्या पायावर उभं राहण्याची ताकद उभी करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी सरकारी योजना आहेत, या योजनांचा फायदा आपण उठवणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं आज इथे एवढ्या अत्यंत सुंदर अशा सायंकाळी हवा म्हणजे एकदम अत्यंत चांगली सुटलेली आहे हवा. ताराबागमध्ये अत्यंत चांगली सुटलेली आहे हवा, कारण मला घडवायचा इतिहास नवा. त्यामुळे आपल्याला इतिहास नवा घडवायचा आहे. या चांगल्या हवेमुळे फक्त हवा खाऊन काय आम्ही जगणार नाही. फक्त कांद्याला आपल्याला लागतोच लागतो. रोज प्रत्येकाला कांद्याशिवाय अजिबात जमत नाही आहे. पण त्या कांद्याला काय भाव मिळत नाही आहे. त्यामुळं मी नक्कीच वाढवणार आहे तुमच्या कांद्याचा भाव. मी नक्कीच वाढवणार आहे तुमच्या कांद्याचा भाव. मग माझं या भागामध्ये चांगलं होईल नाव. त्यामुळं माझं नाव चांगलं होईल. पण चांगलं होण्याचा विषय नाही आहे. पण आपल्याला न्याय मिळणं आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे. कांद्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळणं आवश्यक आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. त्यामुळे आज इथे आपण सगळेजण आलेले आहात आणि तुम्ही महाजन यांनी फार मोठं मदत या कार्यक्रम केलेली आहे. त्यामुळे आपण सगळेजण आज आलेले आहात. मला बोलतो जवळचा कार्यक्रम आहे, त्यानंतर उजरला कार्यक्रम आहे आणि ते येण्यासाठी मला बराच वेळ लागलेला आहे. त्यामुळं या ठिकाणी जास्त वेळ न घेता या ठिकाणी म्हणजे गावात सगळे आमचे राजा आमचे आहेत, शेती वाघ आहे, प्रभाकर रायदेव आहे, अनेक मान्यवर जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळं माझा जास्त वेळ न घेता आम्हाला तुम्ही माझ्या घरी जायचं आहे, त्यानंतर आम्हाला पुढे जायचं आहे. त्यामुळे आज इथे आपण सगळे शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी, दलित, आदिवासी आपण इथे आलात आणि आदिवासी समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आपण घडू का ट्रायबल बेल्ट आहे, त्या ट्रायबल बेल्ट मधल्या सगळ्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. सध्या आपल्या देशामध्ये दलितांना शेड्यूल कास्टचं 15% आरक्षण आहे. 7.5% आरक्षण आपल्या आदिवासींसाठी आहे. असं 22.5% आरक्षण सध्या आपल्या दलित आदिवासींना आहे. 27% आरक्षण ओबीसीना आहे. आणि मी सुरुवातीपासून मागणी केली होती की ओबीसीना जसं आरक्षण मिळालेलं आहे, एससी एसटीला जसं आरक्षण मिळालेलं आहे, तसं मराठा समाजातल्या गरिबांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे. आणि नरेंद्र मोदीच्या सरकारने निर्णय घेतलेला आहे की इकॉनॉमिक विकास सेक्शन जो आहे, EWS जो आहे, त्या EWS म्हणजे तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, कुठल्या जाती धर्माचा असेल, जो जी जात एससी ओबीसी मध्ये येत नाही अशा सर्व जाती जमातींना आरक्षण, त्या जातीतल्या फॅमिलीतल्या मुला मुलीला शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण देण्यासाठी 10% आरक्षण आम्ही दिलेलं आहे. त्या आरक्षणाचा सर्वांना फायदा होतो आहे. त्यामुळं आपण सर्वजण आरक्षणाचा फायदा होतो अत्यंत आवश्यक आहे. UPSC एक्झाम आहे, MPSC एक्झाम आहे, बँकांचे एक्झाम आहे, त्याचं ट्रेनिंग, त्याचा अभ्यास करून आपले मुलं जे आहेत, मुलं कलेक्टर झाली पाहिजे, जो झाली पाहिजे, ॲडव्होकेट झाली पाहिजे, प्रोफेसर झाली पाहिजे, सायंटिस्ट झाली पाहिजे, यासाठी इंजिनियर झालीच पाहिजे. पण माझ्यासारखे लिडर झाले पाहिजे. त्यामुळे सगळे लिडर सुद्धा आपण होणं आवश्यक आहे. त्यामुळं आपण सगळेजण आज या ठिकाणी आलेले आहात. वेळ बरीच झालेली आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांचं मी या ठिकाणी अधिकारी आभार करतो आणि आम्हाला पुढे जायचं असल्यामुळं मी सगळ्यांची परवानगी घेतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय बाबला तालुका. साहेब आपण आपला विचार